पुरुषांची हीच गोष्ट पाहून महिला सर्वात जास्त पुरुषांकडे आकर्षित होतात. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दल चांगले मत कधी निर्माण होते, हे फक्त चेहरा, कपडे किंवा बाह्य रूप यावर ठरत नाही. तुमच्या वागण्यातला प्रामाणिकपणा, बोलण्याची पद्धत, समोरच्याचा आदर आणि स्वतःबद्दलचा आत्मविश्वास या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख करून देतात. म्हणून आजच्या या विषयात आपण अशा काही गुणांबद्दल जाणून घेणार आहोत, जे कोणत्याही व्यक्तीशी चांगले नाते निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण शेवटी आपण अशा एका गुणाबद्दल बोलणार आहोत जो बाकीच्या अनेक गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलताना खोटे बोलण्यापेक्षा तुमचे विचार स्पष्ट आणि सभ्यपणे मांडले, तर समोरच्या व्यक्तीला तुमच्यावर विश्वास ठेवणे सोपे जाते. प्रत्येक गोष्ट सांगणे म्हणजे प्रामाणिकपणा नाही, तर जे सांगता ते शक्य तितके सत्य आणि जबाबदारीने सांगणे म्हणजे प्रामाणिकपणा. विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ लागतो आणि तो टिकवण्यासाठी सातत्याने चांगले वागावे लागते. त्यामुळे कोणाला प्रभावित करण्यासाठी स्वतःचे खोटे चित्र उभे करण्यापेक्षा जसे आहात तसे राहणे अधिक योग्य ठरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा. एखाद्याने महागडे कपडे घातले पाहिजेत किंवा विशिष्ट प्रकारचे दिसले पाहिजे असे अजिबात नाही. साधे कपडे असले तरी ते स्वच्छ असणे, केस व्यवस्थित ठेवणे, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आणि प्रसंगानुसार नीटनेटके राहणे या सवयी तुमच्याबद्दल चांगली छाप निर्माण करू शकतात. हा मुद्दा फक्त स्त्रियांपुरता किंवा पुरुषांपुरता मर्यादित नाही. प्रत्येक व्यक्तीसमोर नीटनेटकेपणा आणि स्वच्छता ही सकारात्मक गोष्ट मानली जाते. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे संस्कार आणि वागण्याची पद्धत. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी किती नम्रतेने बोलता, तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या किंवा लहान व्यक्तींशी कसे वागता आणि मतभेद झाल्यावर तुमची प्रतिक्रिया कशी असते, यावर तुमच्या स्वभावाची खरी कल्पना येते. एखाद्याला प्रभावित करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा साध्या प्रसंगात आदराने वागणे अधिक प्रभावी असते. समोरच्या व्यक्तीला कमी लेखणे, उद्धटपणे बोलणे किंवा स्वतःला श्रेष्ठ समजणे यामुळे चांगले नाते निर्माण होण्याऐवजी अंतर वाढू शकते. चौथी गोष्ट म्हणजे संवाद साधण्याची कला. चांगला संवाद म्हणजे फक्त स्वतः बोलत राहणे नाही. समोरची व्यक्ती काय सांगत आहे हे लक्षपूर्वक ऐकणे, मध्येच अडथळा आणणे आणि योग्य वेळी आपले मत मांडणे यालाही तितकेच महत्त्व आहे. सुरुवातीला बोलताना संकोच वाटत असेल तर त्यात काही चुकीचे नाही. दररोजच्या साध्या संभाषणातून हळूहळू आत्मविश्वास वाढवता येतो. घरात, मित्रांमध्ये, शाळेत किंवा इतर योग्य सामाजिक प्रसंगी स्पष्ट आणि नम्रपणे बोलण्याचा सराव केल्याने संवाद कौशल्य सुधारते. पाचवी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा मोठे समजणे नव्हे, उलट आपल्या चांगल्या आणि सुधारण्यासारख्या दोन्ही बाजू स्वीकारणे म्हणजे आत्मविश्वास. एखाद्या व्यक्तीशी बोलताना आपण कसे दिसतो किंवा समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करत असेल याचा विचार करत राहिल्यास संभाषण कृत्रिम होऊ शकते. त्यापेक्षा शांतपणे, नैसर्गिकपणे आणि समोरच्या व्यक्तीचा आदर ठेवून संवाद साधणे चांगले. त्यानंतर येते देहबोली. बोलताना योग्य पवित्रा ठेवणे, समोरच्या व्यक्तीकडे नैसर्गिकपणे पाहणे आणि चेहऱ्यावर योग्य भाव ठेवणे यामुळे संवाद अधिक सहज वाटू शकतो. मात्र सतत रोखून पाहणे किंवा समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ करणारी देहबोली वापरणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक मर्यादा आणि सोयीचा आदर करणे महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचे आयुष्य अर्थपूर्ण ठेवणे. एखाद्या व्यक्तीचे लक्ष मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या शिक्षणावर, कौशल्यांवर, छंदांवर, आरोग्यदायी सवयींवर आणि व्यक्तिमत्वाच्या विकासावर लक्ष देणे अधिक चांगले.
स्वतःमध्ये चांगले गुण विकसित झाले की इतरांशी संवाद साधतानाही आत्मविश्वास वाढतो आणि शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या निवडीचा आदर. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी समोरची व्यक्ती तुमच्याशी मैत्री किंवा जवळीक ठेवेलच असे नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या भावना, आवडी आणि मर्यादा ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे कोणाला आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडणे किंवा वारंवार पाठपुरावा करणे योग्य नाही. खरे आकर्षण केवळ बाह्य रूपातून निर्माण होत नाही. विश्वास, आदर, प्रामाणिकपणा, चांगला संवाद आणि समोरच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा सन्मान या गोष्टी कोणतेही निरोगी नाते मजबूत करण्यासाठी अधिक महत्त्वाच्या ठरतात. म्हणून कोणाला आकर्षित करण्याच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःचे व्यक्तिमत्व चांगले बनवण्यावर लक्ष द्या. योग्य व्यक्तीसमोर तुम्ही जसे आहात तसेच नैसर्गिक राहणे हीच सर्वात चांगली सुरुवात आहे.